जयपूर शहर ही राजधानी. जयपूरला गुलाबी शहर म्हणून पण ओळखले जाते. जयपूर पूर्वीच्या संस्थानांचेही राजधानीचे ठिकाण होते. या शहराची स्थापना इसवी सन 1728 मध्ये दुसरा महाराज जयसिंग याने केली. येथील लोकसंख्या इसवी सन 2003 मध्ये जवळपास 27 लाख होती. सवाई जयसिंग यांनी वाढती लोकसंख्या व पाण्याचे दुर्भिक्ष्य यावर मात करण्यासाठी इसवी सन 1727 मध्ये आपली राजधानी आमेरहून जयपूर येथे आणली. वास्तुविशारद विद्याधर भट्टाचार्य यांनी रचना केलेले हे शहर नगर नियोजन आणि मध्ययुगीन वास्तुकलेचा उत्तम नमुना म्हणून ओळखले जाते. आपलं पहिलं डेस्टिनेशन आलेलं आहे बिकानेर हवेली. हे उतरा रे. आता माझ्या मागे बघता हे बिकानेर हवेली. आपल्याला इथे 2 दिवस स्टे करायचा, आजचा आणि उद्याचा. ठीक आहे. आणि इथून मग आपण जे फोर्ट्स वगैरे बघणार आहोत ते इथं आज बघणार आहोत. आज 3 स्पॉट आहेत आणि बाकीचे उद्या कवर करायचे. सो आता लगेच रूममध्ये चेक इन करूया आणि मग पुढचा प्रवास आपला सुरू होईल. जरा फ्रेश होऊया. गुलाबी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहराच्या रंगामागे एक कथा आहे. प्रिन्स अल्बर्टच्या स्वागतासाठी राजा सवाई रामसिंग दुसरे यांनी शहरातील सर्व वास्तू टेराकोटा गुलाबी रंगात रंगवून घेतल्या. भेटीनंतरही रंग कायम ठेवण्यासाठी कोणत्याही इमारतीला अन्य रंग देणे अनधिकृत ठरणारा कायदा सल्ला राणीने राजाला दिला. जयपूरमध्ये पर्यटकांच्या आकर्षणाचे अल्बर्ट हॉल संग्रहालय, हवा महल, जलमहल, सिटी पॅलेस, आमेर किल्ला, जंतर मंतर, नाहगर किल्ला, जयगड किल्ला, बिर्ला मंदिर, गलताजी गोविंद देवीजी मंदिर, गड गणेश मंदिर, मोती डुंगरी गणेश मंदिर, संधी जैन यांचा समावेश आहे. राजस्थानची राजधानी जयपूरपासून 11 किलोमीटर अंतरावर असणारा हा आमेरचा किल्ला. आमेर पॅलेस हा राजपूत वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. त्यातील काही इमारती आणि कामावर मुघल वास्तुकलेचा प्रभाव आहे. लाल वाळूचा खडक आणि संगमरवरी बांधलेला आकर्षक भव्य राजवाडा 4 पातळ्यांवर घातला आहे. प्रत्येकी अंगण आहे. यामध्ये दिवाणे आम किंवा हॉल ऑफ पब्लिक ऑडियन्स, दिवाणी खास किंवा खाजगी प्रेक्षकांचा हॉल, शीश महल, मिरर पॅलेस किंवा जय मंदिर आणि सुख निवास यांचा समावेश होतो. अंबर हे मीना राज्य होते ज्यावर सुसावत वंशाचे राज्य होते. काकील देवाने सुसावतांचा पराभव केला. त्याने खोह नंतर अंबरला धुरंधरी राजधानी केली. काकील देव हा दुल्हेराईचा मुलगा होता. सुरुवातीच्या काळात जयपूर राज्य अंबर किंवा धुंधर म्हणून ओळखले जायचे. 5 वेगवेगळ्या जातींच्या मीना प्रमुखांचे नियंत्रण केंद्र होते. ते देवतीच्या बारगुर्जर राजपूत राजाच्या आधिपत्याखाली होते. नंतर कच्छवाह राजपुत्र दुल्हाराय याने मीनाचे सार्वभौमत्व नष्ट केले आणि देवळीच्या बारगुर्जांचाही पराभव केला आणि धुंधर पूर्णपणे कच्छवाहाच्या आधिपत्याखाली गेले. अंबर हा किल्ला मुळात राजा मानसिंग यांनी बांधला. 1600च्या सुमारास जयसिंग याने त्याचा विस्तार केला. 1727 मध्ये सवाई जयसिंग याच काळात कछवाहांनी आपली राजधानी जयपूरला हलवण्यापर्यंत पुढील 150 वर्षांमध्ये एका पाठोपाठ एक राज्यकर्त्यांद्वारे सुधारणा आणि वाढ करण्यात आली. आता आपण आहोत आमेर फोर्टला आणि इथे तुम्हाला एंट्री करावी लागते. सुरुवातीला 102 रुपये एंट्री फी आहे. ठीक आहे, पर पर्सन. तर तुम्हाला सुरुवातीची गेटची इथे एंट्री करावी लागणार आहे आणि तिथून पुढे तेच तिकीट पंचिंग करावं लागणार आहे. ठीक आहे, तर 2 ठिकाणी तुमची एंट्री होणार आहे. एक माझ्या मागे बघताय इथे एक एंट्री आहे आणि इथं परेड हॉल जो तुम्हाला दिसतोय पुढे तिथे एक एंट्री आहे. अशा 2 एंट्री असणार आहेत तुमच्या.
मध्ययुगीन काळात आमेरला धुंडर म्हणजेच पश्चिम सीमेवरील बलिदानाच्या पर्वताचे श्रेय म्हणून ओळखले जात आणि 11व्या शतकापासून 1037 ते 1727 इसवी सन दरम्यान आमेरहून जयपूरला राजधानी हलवण्यापर्यंत कछवाहांनी राज्य केले. आमेरचा इतिहास हा शासकांशी अमिटपणे जोडलेला आहे, कारण त्यांनी आमेर येथे त्यांचे साम्राज्य स्थापन केले. नहीं चला सभी आले गए. माता अम्बा के नाम पे रखा है. माता अम्बा यानी काली माँ दुर्गा माँ के नाम पे फोर्ट का नाम आमेर का किला. आपको पहाड़ों पे जो बाउंड्री वाल दिखाई दे रहा है, अप एंड डाउन अप एंड डाउन अप एंड डाउन अप एंड डाउन, ये पूरे फोर्ट के आउटर ऐसे 12 किलोमीटर का प्रोटेक्शन वॉल है, सुरक्षा घेरा बना इस फोर्ट का. जो नीचे वाला चौक है जहाँ से अभी अपन लोग टिकट लेके आए, उस चौक का नाम है जलेबी चौक. जलेबी चौक का शाब्दिक अर्थ होता है परेड ग्राउंड. जयपुर के राजा सवाई जयसिंह सेकंड यहाँ ऊपर बैठा करते थे और यहाँ से परेड का निरीक्षण करते थे कि परेड में जो सेना है वो फिजिकल फिटनेस में है, इनके हेल्थ में कमजोरी है, कोई दूसरी बीमारी तो नहीं, ये सब देखा करते थे. जिस गेट से नीचे से अपन एंटर होके आए उस गेट का नाम है चांदपोल गेट, क्योंकि शाम के समय इधर चांद निकलता है, नहीं मून गेट. जो सामने वाला डोर है उस डोर का नाम है सूरज पोल गेट, सुबह सूर्य इधर से निकलता है, नहीं सन गेट. जिस गेट से अभी अपन मैंने टिकट दिखा के एंट्री किए उस गेट का नाम है सिंह पोल द्वार. सिंह का मतलब था शेर और शेर का पावर का प्रतीक, शक्ति का प्रतीक, तो इस डोर का नाम है सिंह पोल द्वार. जो पहला वाला आपके सामने वाला डोर दिखाई दे रहा है, इस डोर का नाम है गणेश पोल. अपन कोई भी शुभ काम करते हैं और शुभ काम करने से पहले अपन गणेश जी की पूजा या वंदना करते हैं, तो इस डोर का नाम है गणेश पोल. ये जो डोर बना हुआ है वो 300 kg का पार्ट है. 1 पार्ट 150 है, 1 पार्ट 150 है. टोटल डोर वेट 300 kg है. इनसाइड वुडन लकड़ी है, आउटर बाहर ब्रास पीतल लग रहा है. इस डोर का नाम है गणेश पोल. अभी आप लोग एक सीरियल देख रहे होंगे शायद जोधा अकबर, शायद अभी बंद हो चुका है. ये जोधाबाई का मायका है और अकबर साहब का ससुराल है. 1562 में जोधाबाई की शादी अकबर साहब के साथ होने की वजह से हर एक पार्टीशन में हिंदू एंड मुस्लिम दो जातियों का आपस में कॉम्बिनेशन हो गया. वही मैं आपको डिफरेंट दिखाने जा रहा हूँ. हर पिलर के ऊपर देखिए आपको एक एलिफेंट बना हुआ नजर आ रहा है. पिलर के टॉप पे देखिए दिख रहा है एलिफेंट. वो हिंदू आर्किटेक्चर में कैसे अपन लक्ष्मी जी की पूजा करते हैं दिवाली पे, तो लक्ष्मी जी के बगल में देखना तो हाथी खड़ते हैं पुष्प लेके, वो हो गया हिंदू सिंबल. बॉटम में नीचे आ जाइए, नीचे बॉटम में देखिए फूल बने हुए नजर आ रहे हैं. हिंदी में शुद्ध रूप में फूल को क्या कहा जाता है? हिंदी में शुद्ध रूप में फूल को क्या कहा जाता है? पुष्प. बिल्कुल सही, पुष्प. और उर्दू में नहीं पता. मेरे कहने का केवल इतना सा मतलब है कि हिंदी से नहीं बनी है. हिंदी में संस्कृत के, उर्दू के, फारसी के, इंग्लिश के, संस्कृत के कई शब्दों का मिश्रण करके हिंदी बनाई गई. जो एक्चुअल में अपन हिंदी में लिख रहे हैं फूल, वो हिंदी शब्द है ही नहीं, वो उर्दू लैंग्वेज से लिया हुआ है. तो वो हो गया मुस्लिमान. क्योंकि जोधा कौन थी? हिंदू. अकबर कौन थे? मुस्लिम. तो दोनों जातियों आपस में कॉम्बिनेशन डाला गया. शूटिंग यही हुई थी. हाँ, फिल्म की भी है, गाने की भी है. जो सामने वाली आपको जगह दिखाई दे रही है उस जगह का नाम है इनकम टैक्स ऑफिस कचहरी. 27 कचहरी इनकम टैक्स ऑफिस. यहाँ के राजा के अंडर में 27 विलेज गांव आते थे. उन गाँवों से टैक्स लिया था, टैक्स लेकर राजा खजाने में जमा कराया जाता था. उस जगह का नाम है 27 कचहरी. इनकम टैक्स ऑफिस का रूम लगान रूम, जो आपको बैक साइड में दिख रहे हैं रूम, ये रॉयल फैमिली की किचन है. वहाँ लिखा भी है रसोई घर. देखिए आपको मुहाना दिख रहा है ऊपर, आप किधर से देखिए मुहाना दिख रहा है. इसके नीचे पूरे वाटर टैंक है पानी के उस ज़माने के. ये है वाटर हार्वेस्टिंग सिस्टम, उस ज़माने के पानी के टैंक है. अभी आप लोग देख जिस चौक पे अपन खड़े हैं इस पूरे चौक के नीचे पानी भरा है. पूरे में वाटर टैंक है. इतना बड़ा पानी के टैंक बने यहाँ पे. ये पहला पार्ट है दीवाने आम. इस प्रकार से इस फोर्ट में 3 पार्टीशन बने हैं, दीवाने आम, दीवाने खास, मानसिंह महल. इस गेट से यहाँ पर हम सोचें अपन थक गए, यहीं बैठते हैं, यहाँ से निकलने में नहीं निकल सकते हो. ये गेट अब आप इन 1 वे है, इधर से आना, एग्जिट दूसरी तरफ से होगा. तो पहला पार्ट, दूसरा और तीसरा देखें. तीसरा देखते अपन एग्जिट करेंगे और ऑटोमॅटिकली अपन जलेबी चौक में जाके वापस मिल. सो आता जे तुम्ही बघितलं हे इतिहास होता. आपल्यासोबत जे गाईड दादा आलेले आहेत त्याने इतिहास सांगितला आपल्याला. सो इथे हे जे जोधाबाई होते आपल्या, त्यांचं माहेरघर म्हणून हे अजमेर प्रसिद्ध आहे. आणि जवळपास 12 किलोमीटरचा
तुम्हाला पूर्ण घेरा बघायला मिळतो. ज्या शिड्या किंवा ते जे तटबंदी बघायला मिळते ती 12 किलोमीटरची बघायला मिळते. सो हे जे तुम्ही बघताय ना आतलं पूर्ण जे इंटेरियर आहे ते आता कसं आहे तुम्हाला सांगतो. त्यांनी जे गाईड दादाने सांगितलं हे 2 जे आहे ते हत्ती आहेत. ठीक आहे, हत्ती हे प्रेझेंट करतात हिंदू समाजाला. आणि त्याच्याच खाली इथे हे जे तुम्हाला खालचं त्याचा पाया बघायला मिळतो हे कमळ वगैरे कमळ टाईप फुलांचं आहे ना ते रिप्रेझेंट करतं मुस्लिम समाजाला. सो हिंदू आणि मुस्लिम या दोघांचं एकत्रित असलेलं हे प्रतीक आपल्याला पाहायला मिळतं. जोधा आणि अकबर यांच्या मिलनानंतर हा झालेला बदल आपल्याला पाहायला मिळाला इथे. सो अशा प्रकारे याचं जे डिझाईन आहे जे इंटेरियर केलेलं आहे खूप सुंदर आहे आणि अजूनही मजबूत आहे, चांगल्या रीतीने जपलेलं आहे. खूप मोठा किल्ला आहे. सुरुवातीलाच तुम्ही बघितलं केवढा मोठं ते परेड ग्राउंड जे होतं इतकं मोठं होतं ते. याचे 3 पार्ट आहेत. हा पहिला आणि अजून 2 पार्ट बघायचे बाकी आहेत. सो आता दुसऱ्या पार्टला जाऊ आपण. चला, पहिला पार्ट आपला बघून झाला, आता दुसऱ्या पार्टला. तर हम्मास म्हणजे स्नानघर. हम्माम म्हणजे स्नानघर. हे जे समोर दिसतंय हे स्नानघर आहेत, त्याला हम्माम असं म्हणायचे. आणि हा हम्माम म्हणजे टर्किश भाषा जी आहे ना त्या टर्किश भाषेचा हिंदी अर्थ म्हणजे स्नानघर आणि टर्किशमध्ये बोलायला गेलं की हम्माम असा होतो ते. अच्छी हल्दी है इसलिए बना. ये पालक बथुआ मेथी इन सभी चीज़ों का कलर ये पूरा ओरिजिनल कलर है, कोई केमिकल कलर नहीं है. आज से 400 ईयर पहले की कलर है. यहाँ से आप लोग देखिए, आपको कुछ नज़र आ रहा है सर? आपको हाँ नॉर्मल दिख रहा है, कुछ नहीं है ना. अब अंदर आइए, साइड में इधर आइए. अब देखिए चमक मार रहा है. हाँ रियल 24 कैरेट गोल्ड. रियल गोल्ड है. बैक साइड में इधर आइए, इधर से देखिए रियल गोल्ड आहे ते. 150 का ये डोर है. 150 का ये डोर है. इन साइड वुडन लकड़ी है, आउटर ब्रास पीतल लग रहा है. पीतल ब्रास है, अनसाइड वुडन है. 150 किलोचा दरवाजा आहे ना. 1 पार्ट 150, 1 पार्ट. हा 150 किलो आणि तो 150 किलो 300 किलो. असं मिळून दोन्ही मिळून 300 किलो एवढा दरवाजा आहे तो. आम्ही सगळे मिळून 300 किलोचे आहेत बाबा. यहाँ से खड़े होके आइए. हो. हाँ एक नाम है दीवाने खास, एक नाम है जय मंदिर क्योंकि इसको बनाया गया है मिर्जा राजा जय सिंह के द्वारा, और थर्ड नाम इसका है शीश महल
शीश का मतलब था कांच, और कांच से बना महल। जो ये कांच है वो इंडियन कांच नहीं है, ये बेल्जियम देश से लाए हुए बिल्कुल सॉफ्ट नाजुक कांच है। उस ज़माने के अंदर हिंदुस्तान में जब लाइटें नहीं थी, अंदर कैंडल मोमबत्तियाँ जलाई जाती थी, और मोमबत्तियाँ जलाने से एक दूसरे को लाइटें रिफ्लेक्शन मारती थी, और रिफ्लेक्शन मारने से पूरा महल इन साइड से जगमगाने लग जाता था। जितने की प्रजेंट में अपने घर पे अपन CFL, हेलोजन, LED नहीं जलाते, उससे भी कहीं ज़्यादा इसमें रोशनी होती थी। जो ये कांच है बेल्जियम के कांच है, और उस ज़माने में जब राजा रानी रात्रि में बैठते थे तो उन्हें ऐसा महसूस, ऐसा प्रतीत होता था कि कोई तारों भरी रात में सैर कर रहे हैं, क्योंकि जब कांच हीट मारेंगे तो गर्मी पैदा होगी, और गर्मी पैदा होने की वजह से राजा रानी का रहने के सर्दियों में स्थान थे। मिर्जा राजा जय सिंह ने 2 शादियाँ की थी, एक रानी का पार्टीशन ये वाला है, एक रानी का पार्टीशन उस साइड में बना। ये महल नेचुरल AC भी बनते हैं। किस प्रकार से, यहाँ आप लोग थोड़ा पीछे जाएंगे, ऊपर आपको 2 डोम दिखाई देंगे। इस कोने में 2 डोम बने हुए, वो डोम नहीं है, वो पानी के वाटर टैंक है। ओके। उस ज़माने के अंदर नेचुरल AC भी बनते थे, और पीने का पानी भी यूज में आ रहा है। कैसे, किस प्रकार से, ध्यान से सुनिएगा। अपने घर में अपन कूलर में खसखस की टाटी लगाते हैं, उस प्रकार से ये कुंडे दिख रहे हैं, ऊपर वाले साइड में कुंडे लगे हैं, वहाँ पे पाइपलाइन चल रही है लोहे की। उन पाइपों में से पानी गिरेगा टाटियों पे। बैक साइड में जो पहाड़ है, माउंटेन है, पहाड़ों पे गर्म हवा आएगी, गर्म हवा के पानी में लगेगी, पानी में हवा लगती क्या हो जाएगी, हेलो, ठंडी हो जाएगी। ठंडी 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 हवा रिफ्लेक्शन बनाती थी, और ये पूरे नेचुरल AC बनते थे। तो टेक्नॉलॉजी देखिए, पीने का पानी भी यूज में आ रहा है, और नेचुरल AC भी बनाया जा रहा है। आता आपण जिथे आहोत हे जो राजे जयसिंग होता त्याने बनवलंय, आणि त्याला शीश महल म्हणतात। शीश महल, आणि बेल्जियम त्या काचा ज्या होत्या त्या साध्या काचा नव्हत्या, त्या ज्या आणल्या होत्या ते बेल्जियममधून आणल्या होत्या, आणि तिथे काचांचं जे रिफ्लेक्शन व्हायचं त्यामुळे प्रकाश खूप व्हायचा। प्लस त्यांनी सांगितलं की इथे वरती 2 घुमट आहेत। हे सगळं संगमरवरी आहे पूर्ण, खाली दिसते संगमरवरी आहे, आणि इथे घुमट आहे, तिथे वर तिकडच्या साईडला एक घुमट आहे, आणि त्यामध्ये पाणी होतं। सो तिथे जे नॅचरल AC टाईप त्यांनी जे सिस्टीम होती ती बनवली होती। आता हे माहिती तर बघितली। आता राजा जयसिंग तर आपल्याला माहितीच आहे, आणि आता जरा फिरून येऊया वरतून, कशा प्रकारे याची सिस्टीम आहे ते बघून। हे जे सगळे दिसतात हे ग्लास आहेत, ठीक आहे, आणि इथेच नाही तर इथे पूर्ण आत सगळं ग्लासांनी बनवलं आहे, बेल्जियम ग्लास अशा प्रकारे। आपल्याला इथून आता इथून वर जाऊया। आता आपण वर जातोय, आणि पुरा काळोख आहे या पॅचमध्ये काळोख आहे। हळू आता आपण वरती आलोय घुमट पाहायला। इथून अजून वर आहे का? आहे ना। सो इथे घुमट पाहायला मिळतो, इथे पण एक घुमट आहे। मी आता या साईडला बघूया। इथे दुर्बीण कसं आहे, दुर्बीण कशासाठी विचारावं लागेल आपल्या गाईडना। आणि तर समजलं का, इथून बघायचे खाली काय चाललंय ते, तिथे एक आहे असं बघायला, आणि त्याच्या बाजूला अजून इकडच्या बाजूला एक घुमट आहे।
हे गार्डन किती भारी आहे बघा. इथे फाउंटन असणार आहे, समोर जे दिसतं इथे फाउंटन असणार आहे. आणि हे असं वेगवेगळ्या आकारात हे सगळं गार्डन सजवलेलं आहे. इकडच्या बाजूला अजून एक घुमट पाहायला मिळतो आपल्याला. चिक्कार मोठा आहे हा फोर्ट, खूप मोठा आहे खूप. आणि या साईडचे जे फोर्ट आहेत ना, म्हणजे नॉर्थ साईडचे जे किल्ले आहेत हे खूप मोठे असायचे आणि सपाट प्रदेशावर असायचे. आता आपल्या साईडला महाराष्ट्र साईडला जे किल्ले आहेत ते गिरिदुर्ग प्रकारात येतात, म्हणजे एखाद्या डोंगराच्या वर असा असलेला किल्ला. पण पाहायला गेलं तर ते किल्ले जिंकणं कठीण होतं, कारण ते खूप उंचावर असायचे. त्याच्यासाठी चढून जायला लागायचं, युद्ध करावं लागायचं, खूप कठीण होतं. पण या किल्ल्यांवर मोठ्या लढाई व्हायच्या. इथे तुम्हाला सैन्यबळ जेवढं मोठं तेवढे तुम्ही स्ट्रॉंग. अशा प्रकारचं किल्ल्यांची लढाई जी आहे ती या साईडला व्हायची, कारण सपाट एरिया असायचा, तुम्हाला समोरासमोर लढायचं आहे. तसं तिकडे नव्हतं. तिकडे युक्ती वापरली की तुमची जिंकण्याची चान्सेस वाढली. या जागाचं आता आपण माहिती घेतली की जे राजाच्या ज्या 12 राण्या होत्या, ठीक आहे, तर त्या इथे 12 ठिकाणी 12 राण्यांचं त्यांनी महल पडला. तर 12 ठिकाणी 12 राण्यांसाठी त्यांनी सेपरेट महल बनवला होता राजाने. आणि इथे समोर हे जे माझ्या मागे बघताय, इथे जो जोधा अकबर पिक्चर होता त्यातला जो फाईटचा, म्हणजे जोधा आणि अकबर यांच्यामधला जो फाईट तलवारबाजीचा जो सीन होता ते शूट झालं होतं याच माझ्या मागे. आणि अशा प्रकारे आपल्याला पूर्ण पाहायला मिळतं. सो अशा प्रकारे हा सगळा इथला परिसर आपल्याला पाहायला मिळतो. आणि इथे हा तिसरा पार्ट आहे आणि आपला महल बघून पूर्ण झाला आहे. सो हा आतला पार्ट आहे तो तुम्हाला एकदा दाखवतो. अशा प्रकारे हे आपल्याला पाहायला मिळतं आहे. 12 दरे, 12 राण्यांची घरं. आणि मेन म्हणजे काय माहिती आहे का, त्या सगळ्या एकाच ठिकाणी भेटायच्या. तो जो समोर आहे ना, तर संध्याकाळी एकाच ठिकाणी भेटायचे ते सर्व राण्या. आणि मग त्यांच्यामध्ये बातचीत व्हायची. कशा प्रकारे, म्हणजे काय बातचीत व्हायची माहिती नाही, पण बातचीत व्हायची तिथं पुढे. तिथे टँक आहे, वॉटर स्टोरेज टँक इथे दिलं बघा. सो अशा प्रकारे आमेर फोर्ट आपला बघून पूर्ण झाला आहे. खूप मोठी व्हिडिओ आहे ना. सो याची सेपरेट व्हिडिओ आहे. आता पुढच्या एखाद्या प्लेसची सेपरेट व्हिडिओ, अशा वेगवेगळ्या व्हिडिओ आपण टाकत राहू. तर आमेर फोर्ट अशा प्रकारे तुम्हाला पाहायला मिळतो. आता आपण जरा वरती जाऊया आणि पाहूया की तिथे आपल्याला काय पाहायला मिळतं. हे पाण्याची टँक आहेत. ही एक्स्ट्रीम लेवलचं आहे आर्किटेक्चर. तिकडे वरती जाऊया आपण. इथून शिड्या दिसत आहेत, ह्या शिड्या आहेत ना, त्या चढून वर जाऊया. इथं हा जो बघतोय ना, हे तुळस वृंदावन आहे. आपल्या प्रत्येक हिंदू राजाच्या घरात किंवा आपल्यासुद्धा घरात हे तुळस वृंदावन हे असतंच. सो अशा प्रकारे हे तुळस वृंदावन आहे. बरोबर याच्या समोर हे तुळस वृंदावन पण पाहायचं विसरू नका.
हे जे दिसते ना हे ते राण्यांचे म्हटले ना वेगवेगळे कमान होते 1 2 3 असे 3 3 3 3 4 त्रिक 12 अशा प्रकारे इथे राण्या राहायच्या 12 राण्या. रीतीने आमेर किल्ला आपला बघून झालेला आहे. केवढी कढाई आहे बघा, 2 कढाई आहेत दिसते का, एवढ्या मोठ्या कढाई आहेत जेवण वगैरे बनवायला. सैनिकों के लिए हाँ, वो पानी का मटका ओरिजिनल. अच्छा, ये नकली वाले हैं, फिल्म जोधा हाँ. ओरिजिनल जो थे वो पहले रखे थे, फिर उनको गवर्नमेंट और आसानी बचाने के लिए गोदाम में रख दी. नकली वाले फिल्म वाले आपके सामने रख दिए. मटका ओरिजिनल है तुम्हारे वहाँ पे. वो ओरिजिनल मटका 16th सेंचुरी. हे जे आहे ते ॲक्च्युली हे खोटं आहे. म्हणजे जोधा अकबर फिल्म बनवण्यासाठी हे ॲक्च्युली बनवले गेले होते आणि जे ओरिजिनल होते ते सिक्युरिटीसाठी गोडाऊनमध्ये ठेवले गेले. आणि तिकडे समोर एक मटका आहे म्हणाले, ते दाखवतो. तो मटका ओरिजिनलवाला आहे. हे सैनिकांना जेवण बनवण्यासाठी, त्यांना पाणी देण्यासाठी ते वापरलं जायचं, स्टोरेज करण्यासाठी. बघा केवढा मोठा मटका आहे, असा उलटा असेल, एवढा मोठा मटका होता. अखेर आमेर फोर्ट बघून पूर्ण झालेलं आहे. आणि आमेर फोर्टला नाही खूप चांगलं आहे, त्याचं जे मॅनेजमेंट आहे किंवा त्याचं जे आर्किटेक्चर आहे आणि स्ट्रक्चरल खूप स्ट्रॉंग आहे आणि जपलेला खूप चांगला आहे. मस्त आहे फोर्ट एकदम. स्वतः वाजलेले आहेत 4:15. म्हणजे आता आपला आजचा दिवस संपला. आज आपला फक्त एकच पॉईंट झाला आमेर फोर्ट. आता उद्या कोणते पॉईंट आपल्याला कव्हर करता येत आहेत पाहूया. आज एकच झाला, पण काय करणार, ट्रेन पण लेट होती आणि नंतर आम्हाला तयारीला पण थोडा वेळ झाला. बट ठीक आहे, चला बघितलेलं ते एकदम निवांत बघितलेलं आहे, सो काय प्रॉब्लेम नाही आहे.